2005चा माहितीचा अधिकार कायदा अण्णा हजारेंच्या आंदोलनातूनच आला. 3 वर्ष बदली न करण्याचा कायदा, 10 कायदे सरकारकडून करून घेतले. जीवन समाजासाठी मरेल तर देशासाठी म्हणणारे अण्णा हजारे पुन्हा एकदा लढायला सज्ज झाले आहेत. ते राळेगण सिद्धीमधून 12 जून 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने RTI नियमात बदल केले. शुल्क 10 रुपयावरून 30 रुपये. उत्तराची मुदत 10 ऐवजी 30 दिवस केली. माहिती द्यायची की नाही याचा अधिकार अधिकाऱ्यांना दिला. सरकारने पैसे कमवायचे साधन नाही, जनतेला हित पाहिजे. 10 रुपयाचा 30 रुपये करणे ही जनतेला छळवणूक आहे. बदल मागे नाही घेतले तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उपोषण करू. वयाच्या 90व्या वर्षी पुन्हा उपोषण करण्याची वेळ येईल, पण मागे हटणार नाही, असे अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथून सांगितले आहे. अण्णा माहिती अधिकार कायदा 2005 जो आपल्या प्रयत्नातून कायदा झाला, त्या कायद्यामध्ये काही बदल केलेले आहेत. माहिती मागत असताना काही बदल केलेले आहेत. जसं की जे माहिती शुल्क होतं त्याच्यावर तिकीट लावावं लागायचं, ते 10 रुपयावरून 30 रुपये केलंय. पहिलं 10 दिवसात जी माहिती देण्याबाबतचा निकाल घेण्यात येत होता तो 30 दिवस केलाय. त्यासोबतच वरिष्ठ आता ठरवणार आहेत की ही माहिती द्यायची आहे का नाही. आपली अधिकारी ठरवणार ही माहिती द्यायची लगेच का नाही द्यायची, माहिती अधिकारात मागवलेली माहिती. असे काही बदल केलेले आहेत. कसं पाहता तुम्ही या बदलाकडे? जे बदल केले हा दोष आहे. माहिती घेणं नागरिकांचा हक्कच आहे, तो मूलभूत हक्क आहे. त्यासाठी लढलो अनेक वर्ष. माहिती घेणं हा नागरिकांचा हक्क आहे, तो मालक आहे ना. आणि तुम्ही सर्व अधिकारी सेवक आहेत. मालकांना तुम्ही अशा आररावी करायला लागला किंवा त्यांना त्रास द्यावा लागला तर ती हुकुमशाही होईल, ती लोकशाही राहणार नाही. लोकशाहीला धोका आहे. म्हणून माहितीचा अधिकार हा मूलभूत हक्कच आहे. म्हणून आम्ही लढलो त्याच्यासाठी. माहितीचा अधिकार, जसं माहितीच्या अधिकारासाठी लढलो तसं दप्तर दिरंगाई, एका टेबलवरचा पेपर दुसऱ्या टेबलवरती वेळेच्या आत गेला पाहिजे. दप्तर दिरंगाई, बदलांचा कायदा, हेच अधिकाऱ्यांसाठी जो अन्याय होत होता अधिकाऱ्यांवरती. म्हणून 3 मनाला येईल तेवढा बदला करायचे, मनाला तो कुठे टाकायचे. म्हणून आम्ही 3 वर्षात बदली नाही, 3 वर्षाच्या आत बदली करायची नाही. हे सगळे आम्ही कायदे केले. शुल्क वाढवलं अण्णा माहिती अधिकार मागवण्यासाठी, जे 10 रुपयाचं तिकीट लागेल. शुल्क वाढवणं हा फार मोठा दोष आहे. शुल्क मध्ये तुम्ही पैसे कमवायला बसला काय? सरकार म्हणजे पैसे कमवणारं साधन नाही, तर जनतेचं हित पाहिलं पाहिजे. जनतेचं हित तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. तुम्ही पैसे कमवायला लागला, पैसा जर डोळ्यासमोर ठेवला तर बरोबर नाही. बरोबर. परत अपीलीय अधिकाऱ्याने आता ठरवायचंय की माहिती द्यायची का नाही, आणि ती किती दिवसात द्यायची हे सुद्धा ठरवणार आहे अपीलीय अधिकारी. हे नाही, माहितीचा अधिकार तुम्ही सरकारने नाही ठरवायचं. माहिती एकदा दिली, आता नॉर्मल तुमचं एक तिकीट होतं, तिकीट ते बरोबर होतं. नाहीतर कोणी माहिती यायला काही गरज नसताना माहिती मागायला लागली तर बरोबर नाही. पण तिकीट हे बरोबर आहे. पण तुम्ही 10 रुपयाच्या माहितीचं 10 रुपयाच्या तिकिटाच्या ऐवजी 30 रुपये करायला लागला तर शासन पैसे कमवण्याच्या मागे लागलं असं म्हणायला. ही जनतेची छळवणूक आहे. जनतेची छळवणूक होते. तुम्ही जनतेचं हित पहा.
तुम्ही आणि त्याप्रमाणे तो तुम्ही मुख्यमंत्र्यांना काही पत्र किंवा काही बोलणार आहेत का? मुख्यमंत्री काय आम्ही हे पाहू याच्यात बदल नाही केला तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलन करू, उपोषणाला बसू. एक उपोषण माहितीच्या अधिकारासाठी केलं. माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा, एवढ्या 10 कायदे, लोकपाल, लोक आयुक्त, 10 कायदे केले. हे जनतेच्या हितासाठी केले. सगळे जनतेचं हित. माझ्या आयुष्यात झोपण्याचं बिस्तर आहे, जेवणाचं ताट आहे, काही ठेवलं नाही. माझं बँक अकाउंट कुठं असतं माहित नाही. पुरा जीवन हे समाजाच्या सेवेसाठी लावलेलं आहे. आणि समाजावर अन्याय होत असेल तर पुन्हा एकदा उपोषण. याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. कारण माझ्याकडे काय कुठं मोठा संघटन नाही, कुठं काय नाही. पण उपोषण हा माझा मार्ग आहे. आणि मी आतापर्यंत एवढे उपोषण करत आलो. त्याच्यातून 10 कायदे केले. आता पुन्हा एकदा वेळ पाहिली तर वयाच्या 90व्या वर्षी पुन्हा एकदा उपोषण करण्याची वेळ आली तरी मी मागे घेणार नाही. जनतेच्या हितासाठी मी जीवन अर्पण केलं ना. जगेल ते समाजासाठी, देशासाठी, आणि मरेल ते समाज आणि देशासाठी. ते व्रत घेतलं मी.